मराठा बांधवांनी सुसाईड केलं, त्यांच्या कुटुंबाला 20 लाखाची मदत या भाडकाऊ सरकारनं तात्काळ जाहीर केली। दलित, आदिवासी, बौद्ध, मातंग, चर्मकार आणि त्यांच्या बरोबर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातले जे काही नागरिक आहेत त्यांचा जो हक्काचा प्रगतीचा निधी आहे, हा निधी वळवण्याचा पाप हे महाराष्ट्र सरकार वारंवार करत आहे आणि या सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर वारंवार दरोडा टाकला जात आहे। आमचं म्हणणं आहे, हा सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे आमचा हक्काचा प्रगतीचा निधी आहे। तुम्हाला वारंवार निधी वळवण्यासाठी सामाजिक न्याय विभागात का दिसतो? इतर विभाग आहेत, इतर विभागातला निधी तुम्ही का वळवत नाहीत? तुम्ही जाणून बुजून इथल्या SC ST वर अन्याय करत आहात। म्हणून राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील बजेटचा कायदा झाला पाहिजे, ही आमची एक प्रमुख मागणी आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना आम्हाला दिसून येत नाही। या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे ज्या आहेत त्या कर्तव्यात कसूर करत आहेत। आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, कागदोपत्री पुरावे आहेत। त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे। त्याचबरोबर या हिंगोली उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण जे राजकुमार केंद्रे आहेत त्यांच्यावर देखील अॅट्रॉसिटी ऍक्टच्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जेवढे खून झालेले आहेत या खून प्रकरणात होरपळलेल्या सगळ्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे। या कुटुंबातील सर्व सदस्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे। आरोपींना दंड दिलावा, आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक गुन्ह्यामध्ये, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे, ही एक प्रमुख मागणी आहे। शहीद तलाठी जे संतोष पवार आहेत त्यांचा मर्डर झाला, मर्डर होऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं। आतापर्यंत या कुटुंबाच्या तोंडाला पाला पेटण्याचा ताप या जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। आतापर्यंत त्यांना अनुकंपा तत्वावर विशेष बाब म्हणून शासकीय नोकरीमध्ये सामावून घेणं गरजेचं होतं। या शासनाने अद्यापर्यंत त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेलं नाही। राहुल गवळे यांची हत्या होऊन 1 वर्ष झालेलं आहे, त्यांना देखील अद्यापर्यंत शासकीय नोकरी नाही, जमीन नाही, पुनर्वसन नाही। एकीकडे मराठा आंदोलनाच्या दरम्यान, आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या आमच्या मराठा बांधवांनी सुसाईड केलं त्यांच्या कुटुंबाला 20 लाखाची मदत या भाडकाऊ सरकारनं तात्काळ जाहीर केली। आम्ही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतो। सहाय्यक आयुक्तांना जर आम्ही याचा जाब विचारायला गेलो तर सहाय्यक आयुक्त जिल्हाधिकारी महोदयावर ढकलतात, जिल्हाधिकारी महोदय सहाय्यक आयुक्तांनी केलं पाहिजे म्हणतात। आज सहाय्यक आयुक्तांनी जर या कुटुंबाचा आधार नाही झाला, या कुटुंबाला आधार नाही दिला तर या कुटुंबाला न्याय पुढे द्यायचा। म्हणून या सर्व महत्वाच्या 10 मागण्यासाठी, प्रमुख मागण्यासाठी आता आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढणार आहे। या मागण्या पूर्ण न झाल्यास याच्या पुढची भूमिका काय? भविष्यामध्ये याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन प्रादेशिक उपायुक्त कार्यालयावरती आम्ही करणार आहोत। नक्कीच यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचं या ठिकाणी NDMJ चे मराठवाडा अध्यक्ष जगदीप दिक्के म्हणतात।